टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, ज्वेलर्सचं दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला। मुचंडीतील 2 दुकानंही फोडली। जत शहरात अज्ञात चोरट्यांचा वावर वाढत असून रविवारी मध्यरात्री मध्यवर्ती हनुमान मंदिरासमोरील माही ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला। मात्र दुकानात बसवण्यात आलेल्या सुरक्षा सायरन अचानक वाजू लागल्यानं चोरट्यांनी घाबरून तिथून पळ काढला। त्यामुळे मोठी चोरी टळली असली तरी शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे। दरम्यान याच रात्री मुचंडी गावातही अज्ञात चोरट्यांनी 2 दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या सलग घटनांमुळे चोरट्यांनी जत तालुक्यात धुमाकूळ घातल्याचं चित्र दिसून येत आहे। व्यापारी व नागरिकांनी शहरासह ग्रामीण भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। विशेषतः बाजारपेठ, सराफा दुकाने, बँका आणि प्रमुख चौकांमध्ये नियमित गस्त घालावी तसेच संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येते आहे। सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नमस्ते, मी मुसाजी आदम शेख, माही ज्वेलर्सचा ऑनर। रात्री चोरीचा प्रयत्न केला 2:30 ते 3च्या दरम्यान। रात्री सेटर पहिली येऊन निगराणी करून गेले, नंतर ना 1-2 मिनिटांनंतर येऊन रॉडनं सेटर उचलण्याची प्रयत्न केला आहे। नंतर ते सेटर थोडा वर उचलल्यानंतर सायरन वाजल्यानंतर त्यांनी चोरांनी पळ काढला आहे। मग जरा पोलिसांनी पण यात जरा रात्री जरा गस्त वगैरे वाढवावी आणि दुसरी गोष्ट कसं आहे, सगळ्यांनी सेफ्टी तर करून घ्यावी। आपापल्या दुकानाची सगळ्यांनी सेफ्टी करून घेतली पाहिजे। आज हे सायरन वाजल्यामुळे पळून गेले। एखादं सायरन नसतं, काय नसतं, कुणाला काही होऊ शकते, घटना घडू शकते। पोलीसवाल्याने नंतर मला रात्री 5 वाजता मला कळालं, कॉल आला एक जणांचा की असं तुमचं सायरन वाजायला लागलं। मी येऊन बघते तर एक ईदभर सेटर वर उचललेलं होतं। मग नंतर 112ला डायल केला। आपले जत पोलीसचे साहेब आले, त्यांनी येऊन पंचनामा वगैरे करून सगळे गेलेत सकाळी पाठीजणे। त्यांनी सांगितलं शोध करू, आपण बघू म्हणून। सगळ्यांनी आपापल्या सेफ्टी करून घ्याव्यात। सायरन म्हणा, कॅमेरे म्हणा, सीसीटीव्ही म्हणा। खास करून अजून एक गोष्ट सांगतो, आपल्या मारुती चौकात एक कॅमेरे लागले, 4 कोपऱ्याला, 3 कोपऱ्याला 3 कॅमेरे लागले पोलिसांचे। हा, ते आज कॅमेरे ते बंद आहेत। ओके, बरोबर आहे का? आज कॅमेरे ते बंद आहेत। कशामुळे बंद आहेत ते आपल्या जर त्या आमदारांनी पुढे जर ध्यान द्यावं, लक्ष द्यावं की बाबा अशा घटना घडायला लागले तर आपल्या जरच्या आमदारांनी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे म्हणा, नगर परिषद आहे आपली, मस्त सगळे आहेत, मग जरा लक्ष दिलं पाहिजे त्यांनी की थोडं कॅमेरे म्हणा, इकडे म्हणा तिकडे। आता हे 3 कॅमेरे लावलेत, फक्त नावाला लावलेत काय? मग का चोरांसाठी लावलेत का त्यांना फक्त दिसावेत म्हणून? कम से कम ते चालू तर ठेवा ना, ते कळावं थोडं कुठनंही येते कुणीकडे नाही। किंवा रातची एक चौकात पोलीस गाडी द्या तुम्ही। जर पोलीस गाडी दिली किंवा जर तुम्ही गस्त दिला तर हितनं तुमच्या इकडे नगर परिषद पत्र दिसू शकते, हितनं तिकडे महाराणा प्रताप चौकापत्र दिसू शकते, इकडे ते बँक ऑफ महाराष्ट्र पत्र दिसतंय। त्यामुळे एक आपली चौकात गाडी द्या, पुन्हा तुम्हाला फिरण्याची काही जरूरत नाही, फक्त तुम्ही एक गाडी द्या, तुम्ही एवढं हे करा, एवढंच मी विनंती करतो, एवढं लक्ष द्या।